Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Hello everyone, I am Mrunmayee Joshi, and in today's spoken English session, let us continue about affixation. So in the last session we have seen what is the meaning of the word affix, and we had seen two parts of it, two types or categories of affixes. The first one was prefix, म्हणजे मराठीत उपसर्ग, and the other was suffix, म्हणजे प्रत्यय. तर नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आणि आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या सेशनमध्ये आपण ॲफिक्सेशन हे सेशन आपलं मागचं जे होतं ते कंटिन्यू करणार आहोत. तर मागच्या सेशनमध्ये आपण काही प्रिफिक्सेस पाहिलेली होती. निगेटिव्ह प्रिफिक्सेस, पेजॉरेटिव्ह प्रिफिक्सेस, नंतर डिग्री और साईजनुसार बदलणारी प्रिफिक्सेस आणि त्याची काही उदाहरणं आपण पाहिली होती. तर आजही आपण प्रिफिक्सेस म्हणजे उपसर्गांबद्दलच बोलणार आहोत. आणि मला असं इथे सांगावंसं वाटतं आहे की हे जी काही आपले सेशन चालले आहेत, म्हणजे स्पोकन इंग्लिशचे जे सेशन चाललेले आहेत, तर भाषेबद्दल जेव्हा आपण जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा शब्दांशी मैत्री असणं फार आवश्यक असतं. जेवढे नवीन शब्द, वेगळे शब्द तुम्ही मराठीतूनही जेव्हा बोलता आणि वापरता तेव्हा ती भाषा जास्त प्रवाही, ते संवाद जास्त प्रभावी होतात. तर तसंच इंग्लिशचं सुद्धा आहे. जेवढी इंग्लिश भाषा तुम्हाला फ्लुएंटली बोलावीशी वाटेल, स्वतःला इंग्लिशमध्ये चांगलं रिप्रेझेंट करावंसं वाटेल, त्यासाठी आवश्यक आहे कॉन्फिडन्स असणं आणि त्याकरता नवीन शब्द शिकणं खूप गरजेचं ठरतं. तर आय थिंक when you learn more words or learn new words along with its meanings, then you get closer to the language, and it is very essential to increase your confidence so that you can speak in a fluent English language. So let us continue for this session for prefixes. Now next type or category of prefixes is locative prefixes. So these prefixes suggest place or direction. Now I will tell you the prefix and tell you its meaning, and then we'll take some examples. So let us talk about the first locative prefix, which is for, F-O-R-E, for. Now its meaning is towards the front, म्हणजे पुढे असणं. So regular words which we use are forehead. Understand? Now forehead, F-O-R-E-H-E-A-D, अगोदर असणं असा जर आपण अर्थ घेतला, फोरहेड म्हणजेच कपाळ, तर डोक्याच्या अगोदर असणारा भाग, आधी असणारा भाग, पुढं असणारा भाग म्हणजे फोरहेड. तसंच अजून एक शब्द आपल्या परिचयाचा आहे फोरकास्ट, F-O-R-E-C-S-T. फोरकास्ट म्हणजे आधी वर्तवणं, म्हणजे हा जनरली अंदाज याविषयी वापरला जातो हा शब्द, हवामानाचा अंदाज किंवा काय, फोरकास्ट. सो F-O-R-E, for prefix, the meaning is towards the front, and the examples are forehead, forecast, forefront. Okay. Now the next prefix is inter, I-N-T-E-R, inter, and its meaning is between or among. So this I-N-T-E-R, inter, म्हणजे मराठीत ज्याला आपण आंतर असं म्हणू शकतो. तर आय विल गिव्ह यू ॲन एक्झाम्पल. इंटर स्कूल, करेक्ट, इंटर स्कूल, INTERSCHOOL, इंटर स्कूल, और इंटरपर्सनल
म्हणजे बिटवीन द टू स्कूल्स ऑर बिटवीन टू पर्सन्स, दॅट सॉर्ट ऑफ अ थिंग. मराठीत ज्याला आपण म्हणू शकतो की आंतरधर्मीय, म्हणजे दोन धर्मांच्या मध्ये. ठीक आहे, तर हा शब्द नीट लक्षात ठेवायचा आहे, INTER, इंटर, कारण पुढचा प्रिफिक्स जो आहे तो त्याच्याशी साधर्म्य असणारा आहे, पण त्याचा अर्थ वेगळा आहे. पुढचा प्रिफिक्स आहे इंट्रा, INTRA. नाव द प्रिफिक्स इंट्रा मीन्स इनसाइड or within. Now, this indicates that this inside or within is within a group. म्हणजे समूहाच्या एका समूहाच्या अंतर्गत. तर दोन शब्दातला फरक पहा. इंटर म्हणजे जसं इंटर स्कूल आहे तर इट इज अमंग्स टू ग्रुप्स, आणि इंट्रा, INTRA, इंट्रा म्हणजे अंतर्गत. सो इफ आय से इंट्रा डिपार्टमेंटल और इंट्रा स्कूल म्हणजे शाळेमध्येच किंवा डिपार्टमेंटच्या मध्येच. तर हे दोन फरक आहेत इंटर आणि इंट्रामध्ये. हे प्रिफिक्स गोंधळात टाकणारा आहे, इंटर आणि इंट्रा, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचं प्रिफिक्स आहे टेली, TELE, टेली. तर टेलीचा अर्थ डिस्टंट किंवा पर्टेनिंग टू ट्रान्समिशन. टेली हे प्रिफिक्स त्याचा मराठीत आपल्याला सांगता येईल दुरून काम करणे किंवा तत्सम. तर ह्या टेली हा प्रिफिक्स आपण खूप वापरतो. टेलिफोन, टेलिव्हिजन, करेक्ट. त्याचा अर्थ आहे की टेलिव्हिजन असं आपण म्हटलं तर दूरदर्शन, म्हणजे डिस्टंट, लांबनं काम करण्याची गोष्ट, लांबून काम करणारी, ट्रान्समिट करणारी गोष्ट. पुढचा आहे ट्रान्स, TRANS, ट्रान्स. ट्रान्स म्हणजे ॲक्रॉस, सरपासिंग किंवा पलीकडे जाणे. तर त्याची एक्झाम्पल्स आहेत ट्रान्सफॉर्म, हे आपण बरेचदा वापरतो, ट्रान्सफॉर्म किंवा ट्रान्सफर, हाही नेहमी वापरण्यात येणारा शब्द आहे. त्याचा अर्थ आहे ॲक्रॉस, जे ज्याला म्हणता येईल थोडं पलीकडे, क्रॉस करून जाणार. ओके. नेक्स्ट प्रिफिक्स इज पेरी, PERI. तर त्या पेरीचा अर्थ राहतो अराउंड किंवा नियर बाय, म्हणजे आजूबाजूला. तर हेही शब्द आपण वापरतो. पेरीमीटर, राईट, PERIMETER, पेरीमीटर. पेरिफरी, PERIPHERY, पेरिफरी म्हणजे कडेनी, एखाद्या गोष्टीच्या बाजूने. सो त्याचा पेरीचा अर्थ आहे अराउंड ऑर नियर बाय. तर हे असे आत्ता आपण लोकेटिव्ह प्रिफिक्सेस पाहिले. अजून काही प्रिफिक्सेसचे टाईप्स आहेत. अजून एक महत्त्वाचा टाईप आहे प्रिफिक्सचा, तो प्रिफिक्सेस ऑफ टाईम अँड ऑर्डर. म्हणजे जे टाईम म्हणजे समय, वेळ दाखवतं ते. तर आता हाही प्रिफिक्स बघा, FORE. आता हा जेव्हा टाईमच्या संदर्भात वापरला जातो तेव्हा असतो फोरनून असा शब्द आपण बरेचदा वापरतो. फोरनूनचा अर्थ आहे अहेड ऑफ, अगोदर. म्हणजे आफ्टरनून हा शब्द तुम्हाला माहिती आहे, आफ्टरनून म्हणजे नूनच्या नंतर. तर फोरनूनचा आहे अगोदर, आधी. पुढचा आहे EX. तर हाही प्रिफिक्स आपण बरेचदा वापरतो. एक्सचा आहे अर्थ आहे आधीचा, अवे किंवा अगोदरचा. एक्स एम्प्लॉई म्हणजे पूर्वीचा एम्प्लॉई. एक्स स्टुडंट, आधीचा स्टुडंट, पास्ट स्टुडंट म्हणजे ज्याला म्हणतात तसं. अजून दोन जे प्रिफिक्सेस आपण वापरतो ते आहेत पोस्ट, POST. पोस्ट म्हणजे त्याचा अर्थ राहतो आफ्टर किंवा बिहाइंड. म्हणजे पोस्टपोन वापरतो आपण. पोस्टपोन झाली एखादी गोष्ट म्हणजे पुढं ढकलली गेली, नंतर गेली ती. पोस्ट इलेक्शन म्हणजे इलेक्शनच्या नंतर. तर पोस्ट या प्रिफिक्सचा अर्थ आहे आफ्टर. प्री असा अजून एक प्रिफिक्स आहे जे टाईम अँड ऑर्डर सांगतं. प्री म्हणजे अर्लियर किंवा बिफोर. प्री टेस्ट
म्हणजे अगोदर घेतली जाणारी टेस्ट. प्रिपेअर म्हणजे अगोदर तयार होणं, बरोबर आहे. म्हणजे ॲक्च्युली प्रिपेअरचा अर्थ आहे तयार होणं, पण प्री हे प्रिफिक्स दाखवतं बिफोर किंवा अर्लियर. तसं वारंवार वापरला जाणारा अजून एक प्रिफिक्स आहे री, RE. रीचा अर्थ होतं अगेन. आपण नेहमी म्हणतो रिन्यू. रिन्यू म्हणजे परत, पुन्हा असं त्याला मराठीत म्हणता येईल. रिन्यू, रिसायकल. तर हे होते प्रिफिक्सेस ऑफ टाईम अँड ऑर्डर. अजून एक टाईप राहिला आहे प्रिफिक्सेसचा, तो आहे नंबर प्रिफिक्सेस. तर हाही आपण बघून घेऊयात. तर नंबर प्रिफिक्सेस म्हणजे एखादा संख्या दाखवणारं प्रिफिक्स. तर बरेचदा जे वापरण्यात येतं ते आहे बाय, BI, बाय. तर त्याचा अर्थ राहतो ट्वाईस ऑर डबल. BIचा अर्थ आहे ट्वाईस किंवा डबल. म्हणजे आपण बरेचदा म्हणतो बघा बायसिकल, 2 चाकं असलेली ती बायसिकल. ओके, तर बायचा अर्थ आहे डबल किंवा 2, ट्वाईस. पुढचा प्रिफिक्स आहे मल्टी, MULTI. मल्टीचा अर्थ मिनी असा होतो. वी यूज द वर्ड्स मल्टीटास्किंग व्हेरी ऑफन. मल्टीटास्क हा शब्द आपण बरेचदा वापरतो. मल्टी म्हणजे मेनी, टास्क म्हणजे काम, म्हणजे अनेक कामं एका वेळेस करणे त्याला मल्टीटास्किंग असं म्हणतात. किंवा मल्टीप्लेक्स. तर हे मल्टी काय दाखवतं प्रिफिक्स? मेनी असं दाखवतं. पुढचा प्रिफिक्स आहे पॉली, POLY. पॉलीचा अर्थ आहे सेव्हरल म्हणजे बरेच. पॉलीक्लिनिक ऑर पॉलीसिलॅबल. पॉलीक्लिनिक हा शब्द त्यातल्या त्यात जवळचा आहे. म्हणजे एका ठिकाणी बरेच दवाखाने उपलब्ध असणे त्याला म्हणतात पॉलीक्लिनिक. पॉलीचा अर्थ सेव्हरल. अजून एक प्रिफिक्स वापरण्यात येतं ते आहे सेमी, SEMI, सेमी. सेमीचा अर्थ आहे हाफ, निम्मा. बरेचदा आपण म्हणतो सेमी सर्कल. ही मॅथमॅटिकल जी टर्म आहे, सेमी सर्कल, अर्धगोल. किंवा सेमी फायनल, फायनलच्या अगोदरची. सो अगोदरची या अर्थाने की निम्म्यावर, म्हणजे निम्मी फायनल असं म्हणता येईल आपल्याला. हाफ फायनल. तर सेमी हे लॅटिन प्रिफिक्स आहे, त्याचा अर्थ होतो हाफ. पुढचं आहे ट्राय, TRI. ट्राय म्हणजे 3. तर हेही आपण बरेचदा वापरतो शब्द. ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. ट्रायसिकल म्हणजे 3 चाकं असलेली लहान मुलांची जी असते ती ट्रायसिकल. तर ट्रायचा अर्थ आहे 3. अजून 2 प्रिफिक्सेस आहेत नंबरचे. युनी एक आहे, UNI, युनी. युनी म्हणजे 1. तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत युनिकॉर्न म्हणजे एक शिंगा ज्याला म्हणतात, हे एक ॲनिमल आहे. किंवा युनिफॉर्म म्हणजे एक समान कपडा ज्याला आपण म्हणतो, गणवेश. तर त्या युनीचा अर्थ होतो 1. अजून एक 1 दर्शवणारा किंवा एकाच दिशेने असं दर्शवणारा एक शब्द आहे, तो आहे मोनो, MON. तर या मोनोचा अर्थ आहे एक. त्याची एक्झाम्पल्स आहेत मोनो रेल म्हणजे एकाच रुळावर धावणारी गाडी, त्याला म्हणतात मोनोरेल. तर थोडक्यात आता आपण हे वेगवेगळ्या टाईपचे प्रिफिक्सेस पाहिले आणि त्याचे एक्झाम्पल्सही आपण पाहिलेले आहेत. तर हे सगळे वेगवेगळे प्रिफिक्सेस आपण लक्षात ठेवूयात आणि इंग्लिश सेंटेन्सेस किंवा नवीन वर्ड्समध्ये आपण हे ॲड करून ठेवूयात, आपल्या व्होकॅब्लरीमध्ये ॲड करून ठेवूयात. सो टुडे वी हॅव completed the prefixes part and I hope you have learned new words and you have liked this session. So thank you.